आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल, विनम्र सेवा, दर्जेदार सुविधा, आपले शुभ कार्य राजेशाही थाटात, प्रशस्त स्टेज, VIP डायनिंग, भव्य पार्किंग, सुंदर गार्डन, श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्ये, लोणंद पुणे हायवे लगत आदरकी फाटा, महाकाली पार्क, वाठा स्टेशन. संपर्क 9422 600 161. सिंचन करून तुम्ही दुष्काळ हटवला, त्याच पद्धतीने संपूर्ण सातारा जिल्हा आम्हाला दुष्काळ मुक्त बघायचंय आणि हे स्वप्न आज त्यांनी पाहिलेलं येत्या 2 वर्षामध्ये आपण पूर्ण करतोय. हा सातारा जिल्हा पूर्णपणे दुष्काळ मुक्त करण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींनी हातात घेतलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सातारा जिल्ह्यामध्ये पाण्याचं डिफिशियट होतं. हे पूर्ण करण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये नवीन धरण, सोळशीचं धरण 6.13 TMCचं आज या ठिकाणी हातात घेण्यात येत आहे. त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देण्याचं स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण होणार आहे. राज्य सरकारच्या वतीनं प्रचंड योजना आज या सातारा जिल्ह्याला आलेल्या आहेत. मागच्या वेळेला आम्ही चूक केली साहेब, आमची चूक होती. आमच्या चुकीमुळे राज्यांना थोडस या ठिकाणी माघारी घ्यावी लागली होती. परंतु ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे. जनता सांगते आमचा राजा पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या बरोबर आम्हाला संसदेत पाहायचं आहे. म्हणून आजपर्यंत इतिहास घडवला या सातारा जिल्ह्यानं, तसाच इतिहास पुन्हा एकदा घडवण्यासाठी ही जनता सज्ज आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो, आज विरोधकांच्याकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाहीये. 40 वर्षामध्ये त्यांनी काही केलंच नाही, पण आमच्या सातारा जिल्ह्यातली संस्था, शैक्षणिक संस्था सुद्धा ह्या लोकांनी सोडली नाही. या सगळ्यांना उत्तर द्यायची वेळ ही आहे. हा जो उमेदवार पुढे यांनी दिलाय, एक फरार गुन्हेगार उमेदवार आज या सातारा जिल्ह्यातल्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराच्या जिल्ह्याला दिला. तर यांना उमेदवार मिळत नव्हता का? आपण जर या उमेदवाराचं घोषणापत्र पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलंय आणि या उमेदवारानं तिथं जाहीर केलंय, त्याच्यावरती लागलेली कलम जाहीर केलेली आहेत 406, 409 आणि त्याच्यामध्ये लिहिलंय मी 420 पण आहे असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आज स्वतःच्या घोषणापत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं, मी जर दोषी असेल मी निवडणूक लढणार नाही. पाटणच्या सभेमध्ये सांगितलं, माझ्या नावानं जर APMC मध्ये गाळा असेल तर मी फाशी घेईन म्हणून सांगितलं. साहेब त्यांचं घोषणापत्र ॲफिडेव्हिट जर पाहिलं तर त्याच्यामध्ये C42 नावाचा तुर्भ्यामध्ये गाळा आहे. यांनी स्वतःच्या मुलाच्या नावानं आणि कुटुंबियांच्या नावानं या गोरगरीब शेतकऱ्यांच्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार करून 1 लाख रुपयाला एक गाळा, असे 45 गाळे स्वतःच्या कुटुंबियांच्या नावानं केलेले आहेत. साहेब मला विनंती आहे, राजकारण कुठं जातं महत्वाचं नाहीये, परंतु ही मार्केट कमिटी गोरगरीब शेतकऱ्यांनी शेतामध्ये तरकारी तयार करून 20% तिथं कमिशन खाल्लं जाते साहेब. आणि त्या पैशामधला हा प्रचंड अपवार आपण थांबवायचा पुढाकार घ्यावा अशी आपणाला विनंती करतो. आणि जनतेला विनंती करतो, जी व्यक्ती माथाडी कामगारांच्या घरांसाठीचं त्यांचं शोषण करते, त्यांच्या पगाराचं शोषण करते, महिलांना सुरक्षित ठेवू शकत नाही, किंबहुना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकणाऱ्या तरकारीवरती कमिशन खाते, असा उमेदवार कधीही सातारा जिल्हा निवडून देऊ शकणार नाही. हा ठाम विश्वास आम्हाला आहे. साहेब आपलं लक्ष खूप चांगलं आमच्यावरती आहे. सातारा जिल्ह्याला आपण भरभरून दिलंय, एवढा प्रचंड दिलेला आहे की आम्हाला आता मागण्यासाठी काही राहिलेलं नाही. आता आमची देण्याची वेळ आली आहे. साहेब तुम्हाला शब्द देतो, आम्ही सगळे मिळून आपल्याला 7 मेच्या निवडणुकीमध्ये साताऱ्याच्या जनतेचा कौल काय असेल हे आपल्याला निश्चित या ठिकाणी दिसेल. आणि राजेंना मी
प्रचंड बहुमतानं या जिल्ह्याचे खासदार म्हणून संसदेत पाठवू अशी आपणाला ग्वाही देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्याकडे उद्याचा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी माननीय आमदार माजी मंत्री या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासाठी जोरदार टाळ्या. महाराजांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाला संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. भारत माता की, भारत माता की. संतोष खनसे आता बोलताना एकदम माजी मंत्री म्हटलं मला कधी हे हो नाही मला मिळालं पण नाही, मिळेल का नाही हा पुढचा विषय. निर्णय करणारे एकमेव इथंच आहेत, काय ज्यावेळेला करतील नाही करतील त्यांच्यात आहे. पण आपण सगळे त्यांच्या बरोबर आहे एवढं लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. आज सातारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचे आपले उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आज ही सभा या साताऱ्याच्या अगदी हृदयामध्ये आपण म्हणूया
या तालीम संघाच्या मैदानावर ही सभा आज इथं पार पडतीये आणि आज आपण आलोय कशासाठी आणि कुणासाठी, तर आपण आलोय आपल्या नेत्याचं ऐकायला, ज्यांनी आपल्याला भरभरून दिलं, ज्यांनी आपल्यासाठी राज्याच्या तिजोरीची दारं पूर्णपणे उघडी ठेवली आणि सातारकरांना सातारा तालुका, जावळी तालुका या सगळ्यांना कोट्यावधीचा निधी वेगवेगळ्या कामांसाठी वाटला, त्या आपल्या नेत्यांना मान्य देवेंद्रजी फडणवीसांना आपण ऐकायला आलोय आणि त्यांचं आपल्याबद्दल असणारी संकल्पना ही आपल्याला त्यांच्याकडनं समजून घ्यायची आहे. त्यामुळं माझी विनंती आहे की सगळ्यांनी एकदा हात वर करून फडणवीस साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात आणि त्यांचं स्वागत साताऱ्यामध्ये सगळ्यांनी करावं. त्याचबरोबर या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन, आपले पालकमंत्री मान्य नामदार शंभूराज देसाई, त्याचबरोबर आपले उमेदवार आणि जे येत्या 7 तारखेला मतदान घेऊन गुलाल हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांवर ज्यांच्यामुळे पडणार आहे ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, मान्य माझे सहकारी मित्र आणि आपले आमदार महेशदादा शिंदे, त्याचप्रमाणे माननीय महादेवजी जानकर साहेब, त्याचप्रमाणे आपले शिवसेनेचे मान्य चंद्रकांत जाधव, मान्य एकनाथजी ओंबळे, त्याचप्रमाणे मान्य राष्ट्रवादीचे मान्य अमितदादा कदम, RPI आटोले गटाचे अध्यक्ष जिल्ह्याचे मान्य आपले अशोक बापू गायकवाड, अण्णा वायदंडे, आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा कदम, त्याचबरोबर मुद्दामून इथं उपस्थित असलेल्या आमच्या विधानसभेतल्या सहकारी आमदार देवयानी फरांदेताई, महिला भारतीय जनता पार्टीचे सर्व स्टेजवरचे पदाधिकारी, त्याचबरोबर इतर महायुतीमधल्या सर्व घटक पक्षांचे स्टेजवर असणारे पदाधिकारी, सगळ्यांचा नामोल्लेख करून वेळ थोडा जाईल म्हणून मी थोडक्यात आपलं हे करतोय. सगळ्यांनी समजून घ्यावं. आणि आजच्या या सभेला उपस्थित असलेले माझे सर्व सातारकर बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज आपण लोकसभेच्या निवडणुकीचा निर्णय करायला निघालोय. राहिलेत 3-4 दिवस आणि या 3-4 दिवसामध्ये आपल्याला निर्णयावर यायचंय की आपण कुणाच्या बाजूने आहे. ही निवडणूक आपली स्थानिक निवडणूक नाहीये. ही निवडणूक आपल्या इथल्या हेवेदाव्यांची किंवा इथल्या राजकारणाची नाही आहे. बंधू भगिनींनो, ही निवडणूक देशाची आहे हे लक्षात ठेवा. ही निवडणूक हे ठरवणार आहे की आपल्या एका मतानं भारताचा पंतप्रधान, भारताची जबाबदारी, देशाची जबाबदारी, देशाचा विकास आणि या भारताचं संरक्षण करण्याचं काम हे कुणाच्या हातामध्ये जाणार आहे हे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून ठरवायचंय. आणि म्हणून ही निवडणूक आपण सगळ्यांनी आपले जे काही स्थानिक विषय आहेत हे बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींना परत एकदा दिल्लीच्या तख्तावर आपण बसवायचंय. ह्याच्यासाठी आपण ही निवडणूक सगळ्यांनी हातामध्ये घेतली आहे, घ्यायची आहे. हे सर्व उपस्थित माझ्या तमाम बंधू भगिनींना, मतदार बंधू भगिनींना मला सांगावंसं वाटतंय. आज गेल्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून जे काम देशामध्ये झाले, अगदी देशातच नाही तर जे काम विश्वामध्ये त्यांनी करून दाखवले, एक युगपुरुष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या विश्वामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये ओळखले जातात. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळं बंधू भगिनींनो, नुसती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज ही नुसती आपल्याला नाही आहे, नुसती आपल्या भारताला नाही आहे, तर विश्वाला आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. आज जे विश्वातले अनेक ठिकाणचे जे आपण जे काही वाद विवाद, तंटे, कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो, जिथं जिथं लढाया चालल्यात, आज तिथं UN सारख्या संस्थेकडनं पण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विनंती केली जाते की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला आणि तुम्ही या देशांमध्ये समेट घडवून आणा.
एवढं मोठं नेतृत्व आज आपल्या इथं आहे आणि या नेतृत्वाला मतदान करण्याची आपल्याला संधी ही उदयनराजेंच्या माध्यमातून मिळतीये हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण थेट पंतप्रधानांना मतदान इथनं करू शकत नाहीत, आपले ते उमेदवार नाहीत म्हणून, पण उदयनराजेंना मत द्यायचं, कमळाला मत द्यायचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत द्यायचं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की विरोधक काय सांगतात, विरोधक काय बोलतात किंवा काय आरोप करतात ह्याच्याकडं आता लक्ष द्यायची गरज नाही. आपल्याला एवढं बलाढ्य नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून मिळालंय, त्यामुळं आपल्याला विरोधकांकडं आणि जी काय महाविकास आघाडीचं जे काही इथलं चाललेलं जे काही राजकारण आहे ह्याच्याकडं बघण्याची गरज नाही हे या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगावंसं वाटतंय. आज जसं पंतप्रधानांनी देशावर लक्ष ठेवलंय तसं बंधू भगिनींनो देवेंद्रजी फडणवीसांनी आपल्यावर लक्ष ठेवलंय हे पण विसरून चालणार नाही. आज या आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यानं या तरुण नेतृत्वानं आपल्याला भरभरून देण्याचा निर्णय किंवा भरभरून देण्याचं काम केलंय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आज आपल्या इथं नगरपालिकेच्या माध्यमातून होणारी कामं, आज आपल्या अगदी जो कासचा रस्ता एवढा आपण आता सगळेजण जे आता सातारगड म्हणून प्रेमात आहे सगळे त्या रस्त्याच्या, तो असेल, आपल्या अजिंक्यतारा जी आपल्या सातारची अस्मिता आहे, जी आपल्या सातारची ओळख आहे, त्या अजिंक्यताऱ्याचा रस्ता असेल, किंवा आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे शहरामध्ये तर कोट्यावधीचा निधी फडणवीस साहेबांनी आपल्याला दिला हे आपण लक्षात घ्या. म्हणून आता वेळ आलेली आहे की आता इकडं तिकडं बघायचं नाही. आता एकमेव निर्णय कमळ आणि कमळासमोरचं बटन दाबायचं आणि महायुतीला विजयी करायचं. बाकी जास्त इथं बोलण्यापेक्षा आपल्याला खरं म्हणजे फडणवीस साहेबांचं ऐकायचं आहे. फडणवीस साहेबांचे विचार काय आहेत, फडणवीस साहेब देवेंद्रजी आपल्यासाठी काय करू इच्छितात हे आपल्याला सगळ्यांना खरं म्हणजे ऐकायचं आहे. पण मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं इथं माझे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना शब्द देतो की साहेब या सातारा जावळी मतदारसंघातनं मोठ्या मताधिक्यानं आम्ही उदयनराजांना मताधिक्य देऊन निवडून देऊ. आपण टाकलेला विश्वास आम्ही 100% सार्थ करून दाखवू. हा शब्द माझ्या सातारकरांच्या वतीनं जावळीकरांच्या वतीनं मी देऊ इच्छितो. साहेब दोन्ही तालुके हे इतिहासामध्ये नोंद असणारे तालुके आहेत आणि इथल्या शब्दाला किंमत आहे हे आपण लक्षात ठेवा. आमचे इथले मावळे जे आहेत, जे छत्रपती शाहू महाराजांनी या सातारची राजधानी म्हणून स्थापना केली, या शाहूनगरीमध्ये राहणारे आमची सगळे मावळे असतील किंवा जावळीसारख्या पराक्रमी तालुक्यामध्ये असणारे माझे डोंगर कपारीतले मावळे असतील, साहेब आम्ही कुठल्याही आमिषाला कुठल्याही याला भूलतापांना बळी पडणार नाही. फक्त आपला विश्वास आमच्यावर कायम राहू दे. पुढच्या आमच्या काही या तालुक्यासाठी या शहरासाठी संकल्पना आहेत, त्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुम्ही साथ द्या. मग आमची सातारची MIDC असेल, आमचं जावळी तालुक्यातलं बोंडारवाडीचं धरण असेल किंवा आमचं सातारा शहरातल्या नागरी सुविधांबद्दलचं आम्हाला काही निधी रस्ते काँक्रिटीकरणासाठी दिला, पुढचे काही आमचे प्रस्ताव आहेत त्याच्यासाठी आपली लागणारी मदत असेल, किंवा अगदी केंद्र सरकारकडनं आम्हाला रेल्वेची चांगली आणि सातारकरांना उपयोगी पडेल अशी रेल्वेची कनेक्टिव्हिटी देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून आम्हा सातारकरांसाठी व्हावं ही एक सातारकर म्हणून आपल्याकडनं अपेक्षा या प्रचार सभेच्या निमित्तानं नक्कीच मी ठेवू इच्छितो. IT पार्क आम्हाला मिळावा ही एक आमची सगळ्यांची आहे, कारण आम्ही पुण्याच्या फार जवळ आहेत. आज आमची मुलं मुली इथून शिकतात आणि पुण्याला जाऊन नोकऱ्या करतात. आज त्यांचे आई वडील साताऱ्यात राहतात आणि आई वडिलांना हे वाटतं की आपली मुलं जवळ असावीत, पण आम्ही थोडं मागं पडलो, आम्ही थोडं कमी पडलो म्हणा, पण आम्हाला आता न्याय आपल्या माध्यमातून सातारकरांना या बाबतीमध्ये मिळाला पाहिजे हे अगदी प्रामाणिकपणे या ठिकाणी आपल्यासमोर मांडायचं किंवा मान्य करावं लागेल. त्यामुळं त्याच्यामध्ये आपण लक्ष घालावं. याचा उल्लेख महेश दादांनी केला की पाणी खटाव मान सारख्या दुष्काळी तालुक्यांना दिलं. साहेब आमच्याच लोकांनी त्याग करून खटाव मानला पाणी दिलं. आज आमचा सातारा तालुका हा त्याग करणारा तालुका आहे.
एकीकडं आमचं जावळीमध्ये कनेर धरण झालं, त्याचं पाणी सांगलीला गेलं. दुसरीकडं आमच्याकडं उरमोडीचं धरण झालं साहेब, त्याचं पाणी खटाव मानला गेलं. पण आम्हाला वाईट वाटत नाही, आम्हाला समाधान आहे की आमच्या दुष्काळी तालुक्यातल्या भावंडांना आमच्या इथलं पाणी देऊन त्यांना आम्ही कुठंतरी चांगल्या ह्याच्यामध्ये आणू शकलो, ह्याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून कैलासवासी भाऊसाहेब महाराजांचा इथं उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यांनी हा प्रकल्प खऱ्या अर्थानं मार्गी लावला. साहेब, आमची दुसरी एक विनंती आहे की काही आमचा सातारा तालुक्यातला भाग सुद्धा वंचित राहिला आहे, काही आमचा सातारा तालुक्यातला भाग सुद्धा पाण्यापासून बाजूला राहिला आहे. त्यामुळे याच्या बाबतीत सुद्धा आपल्या माध्यमातून आमच्या लावंगर योजनेचा पुढं निर्णय असेल किंवा इतर आमच्या योजनांचे निर्णय असेल साताऱ्यातली, ते आपण लावून द्यावं आणि आम्हाला खऱ्या अर्थानं न्याय द्यावा. आम्ही कायम आपल्याबरोबर आहोत. या तालुक्याला निष्ठा ठेवणं आणि निष्ठा पाळणं ही सवय या तालुक्याला कायम आहे. हा तालुका आणि या तालुक्यातला मतदार कधी दगाफटका करून कुठेही गेला नाही आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या मागं आणि आपल्या मागं या तालुक्यातला मतदार, या भूमीतला मतदार, या विधानसभा मतदारसंघातला मतदार हा 100% राहील, हे आपल्याला या ठिकाणी खात्री देतो. माझं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की महाविकास आघाडीकडनं जो प्रचार चालतो ह्याच्याकडं लक्ष देऊ नका. आज त्यांचं एकच आहे की आपल्याला गोंधळामध्ये टाकून द्यायचं. सातारमध्ये आलं की म्हणायचं कोरेगावला महेशदादांचं आणि आमचं ठरलंय की महेशदादा आमदारकीला आणि शशिकांत शिंदे खासदारकीला, असं आमचं ठरलंय. इथं आलं की म्हणायचं शिवेंद्र बाबांना आम्ही काय त्रास देणार नाही, पण आम्हाला तुम्ही मदत करा. परत वाईला गेलं की म्हणायचं आमचं आणि वाईमध्ये आमचं ठरलंय, आम्हाला वाईमध्ये मताधिक्य मिळणार आहे. इकडं पाटणला गेलं की म्हणायचं शंभूराजे आम्हाला तसं आत्न का होईना पण राजे आम्हाला सहकार्य करतात. असं गोंधळून टाकायचं काम फक्त आपल्या, ज्याला आपण आपल्या स्थानिक भाषेत म्हणतो ना की पायात साप सोडण्याचं काम, हे महाविकास आघाडीकडनं चालू आहे. त्यामुळे असल्या न चावणाऱ्या सापांना घाबरू नका, असल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आज या लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे, सर्व विधानसभा मतदारसंघातले नेते मंडळी इथं स्टेजवर आहेत. आज वाई असेल, कोरेगाव असेल, पाटण असेल, कराड असेल, या सर्व मतदारसंघातनं उदयनराजेंना, भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला भरभरून मताधिक्य मिळणार आहे आणि मोठ्या मताधिक्यानं आपले उमेदवार विजय होणार आहे. त्यामुळे आपण डगमगून जाऊन चालणार नाही, आपण गोंधळून जाऊन चालणार नाही. आपली जबाबदारी आहे की आपलं मताधिक्य सातारा जावळीचं, सातारा शहराचं या लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात एक नंबरचं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे 7 तारखेला कामाला लागा, एवढीच विनंती करतो. उदयनराजेंचं चिन्ह लक्षात ठेवा, कमळ, कमळाच्या समोरचं बटन दाबून उदयनराजेंना आणि आपले देशाचे पंतप्रधान मोदीजींना परत एकदा ताकद द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. माझी नाही आणि भावी नाही, कधीतरी महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री म्हणून माझ्या तोंडातून आपला उल्लेख व्हावा हे स्वप्न सातारची जनता पाहते. ही गोष्ट आदरणीय देवेंद्र भाऊ आपल्यापर्यंत पोहोचावी अशी विनंती आहे. बाबांनी काल भूमिका घेतली, जे माझे ते पक्षात, जे पक्षात तेच माझे, आणि म्हणून त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय. सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आणि अर्थ खात्याचे सभापती यांनी बाबांच्या भूमिकेला पाठिंबा म्हणून आज पक्षात प्रवेश करतायत. आदरणीय वसंतराव मानकुमरे भाऊ, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि अर्थ खात्याचे सभापती, हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. त्यांचं स्वागत आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत होतंय. त्याचबरोबर प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांचा याच पक्षामध्ये प्रवेश होतोय, त्यांचंही स्वागत होतंय. सातारा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये ओबीसी आणि सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये ओबीसी आणि एससी समाजामध्ये ज्यांचं फार मोठं संघटन आहे, असे ओबीसी समाजाचे युवा नेते आदरणीय दत्तात्रय उर्फ पिंटू गुरव यांचाही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. पिंटू गुरव यांनाही विनंती आहे, आपण पक्षामध्ये प्रवेश करतायत. आदरणीय देवेंद्र भाऊ यांच्या शुभ हस्ते प्रवेश होतोय. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा स्पर्श म्हणजे परिसराचा स्पर्श आहे. ज्याला ह्या स्पर्श होतो त्याचं सोनं होतं आणि आपल्या सर्वांचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपले अपक्ष सातारा 45 लोकसभा मतदारसंघाचे अपेक्ष उमेदवार सदाभाऊ बागल यांनी आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्यांचाही सत्कार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. बुके
त्याचबरोबर वीर लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी महाराज साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. श्री बाळासाहेब जाधव यांना विनंती आपला या ठिकाणी सत्कार होते. सत्काराचा स्वीकार करण्यासाठी पुढे या. वाहतूक संघटनेचे मनोजी साळुंके यांनी देखील जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्या साताऱ्याचे सुपुत्र सागरजी भिसे यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना संविधानाची प्रत भेट देण्याचं ठरवलेलं आहे. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ही प्रत दिली जाते. सागरजी भिसे यांना विनंती आहे संविधानाची ही प्रत आदरणीय संदीपजी शिंदे, प्रवीणजी धसके यांच्या शुभ हस्ते ही संविधानाची प्रत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिली जाते. संविधानाचं रक्षण हे आमचं कर्तृत्व आहे, यातूनच हे सिद्ध होत आहे. आदरणीय देवेंद्र भाऊ या संविधानाच्या प्रतीचा स्वीकार करतायत. यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी मी विनंती करतो रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार महादेवजी जानकर साहेब. जोरदार टाळ्या होऊ द्यात. आदरणीय उदयनराजेंच्या सभेसाठी उपस्थित असलेले राज्याचे नेते, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री शंभूराजे, या भागाचे भावी खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे माने, शिंदेजी माजी आमदार बारामतीचे, तसंच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे उमेदवार आमचे उदयनराजे भोसले. बांधवांनो, सातारा जिल्हा हा देशात क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. ज्या छत्रपती शिवाजी राजांची कर्मभूमी असलेला हा जिल्हा, शिवाजी राजांचं नाव मोदी साहेबानं जागतिक लेवलला कसं नेलं तर नौदलावर व्हिक्टोरिया राणीचा फोटो होता, तो काढून राजे छत्रपती शिवाजी राजांचं नाव देण्याचं काम ह्या मोदी साहेबांनी केलं. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, ज्या बाबासाहेबाचं शिक्षण देखील पहिल्या झोटला सातारलाच चालू झालं, त्या बाबासाहेब आंबेडकरांची ती कर्मभूमी हीच आहे. ज्या महात्मा फुलेंचं मूळ गाव कटकून आहे, ती सातारचीच भूमी आहे. आणि कर्मवीरराव पाटलांनी विद्येचं माहेरघर जगात निर्माण केलं, त्याची कर्मभूमी असलेली धनीची बाग ही सातारची माती आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, या देशाचं इलेक्शन हे कुठलं नगरपालिकेचं किंवा ग्रामपंचायतचं इलेक्शन नाही, तर देशाचं इलेक्शन आहे. या देशाची 5 ट्रिलियन इकॉनॉमीज डेव्हलप करण्यासाठी आपल्याला उदयनराजेला दिल्लीला पाठवावं लागेल आणि आपल्या जिल्ह्याचा विकास करून घ्यावा लागेल. देवेंद्र फडणवीस साहेब, हा जिल्हा तसा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे, पण पठार भागला पाणी प्यायला नाही आणि खालच्या बागेला पाणी मिळत नाही. वर धरणं उशाला पर कोरड घशाला. म्हणून मी तुमचं अभिनंदन करीन की ज्यांनी भावनिक म्हणून सातारा जिल्ह्याचं मतदान घेतलं, त्यांनी आम्हाला पाणी दिलं नाही. त्याला जन्म देवेंद्र फडणवीसला घ्यावा लागला आणि आम्हाला दुष्काळी भागाला पाणी द्यायची भूमिका केली. सलाम करतो देवेंद्र फडणवीस तुम्हाला. कृष्णा खोरम मनोहर जोशीने निर्माण केलं. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या माणसांनी आम्हाला नेहमी मुंबईला जगायला पाठवलं, दुष्काळी म्हणून जगायला ठेवलं. त्याची मूर्त मिळ तोडण्याचं काम मनोहर जोशी असाल किंवा देवेंद्र फडणवीसला करावं लागलं. सातारकरांना माझी विनंती आहे, उदयनराजेला दिल्लीला पाठवा आणि सातारचा विकास करण्याचं स्वप्न द्या. मी बी सातारचाच पट्टे, परभणीतून मी 50,000 मतांना विजय होतोय, खासदार होतोय. दिल्लीला ज्यावेळेस सातारची दोघं जातील, देवेंद्र फडणवीस साहेब, मोदी साहेबांनी मला धाकटा भाऊ म्हणलेला आहे, गोपीनाथ मुंडेंनी मला मुलगा म्हटलेला आहे. थोरला वडील ज्यावेळेस ऐकत नाही, तेव्हा धाकट्या थोरल्या भावाच्या हाताला धरून सांगू शकतो, माझ्या सातारला MIDC द्या, पाणी द्या, एअरपोर्ट द्या, रेल्वेचा हब द्या, एज्युकेशनचा हब द्या, IT चा हब द्या. ही मागण्याची कला उदयनराजे आणि मी स्वतः करू शकतो. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, ह्या राजाला तुम्ही दिल्लीला पाठवा आणि मोदीला मत देण्यासाठी सातारचे 2 वाघवर पाठवा. देवेंद्रजी, माड्याची सीट बी आपण जिंकतोय, काळजी करायचं काही काम नाही. आणि सातारची सीट सुद्धा आम्ही जिंकतोय. शिवेंद्र राजे, तुम्ही आता बोलला दपकत, पण इथलं लीड आपलंच देणार, तुम्ही देणार आहे आम्हाला. जे काही लोक कन्फ्यूज आणि कन्फ्युजन करण्याची भूमिका करतात ते सक्सेस होणार नाहीत. त्यांनी भावनिक सांगितलं, माझा जिल्हा आहे, माझ्यावर प्रेम करतोय, पण ते मी आम्हाला वनवासी ठेवण्याचं काम ह्याच काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे. बांधवांनो,
म्हणून विकासाला मतदान द्यावं लागेल. सातारेकरांनो, छत्रपतीची गादी आहे. छत्रपतीचा मान आणि सन्मान जर तुम्हाला दिल्लीत ठेवायचा असाल तर ह्या उदयनराजेला टाकलं पाहिजे. माझ्यासाठी खाली देवेंद्रजी क्लिप पाठवली उदयनराजेंनी. तमाम लोकांनी मला मतदान दिलं. उदयनराजेची झलक तो क्या है. खाली जिल्ह्याचा नेता नाही उदयनराजे भोसले, तमाम राज्याचा राष्ट्राचा नेता बनण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून हे मत, हे उमेदवारीला महत्व आहे. एक जबाबदार नेत्याला मत मागतोय. छत्रपतीच्या गादीला बघतोय. ज्या छत्रपतीने अधिराज्य केला त्या तमाम 18 पगड जातीला, मावळ्याला न्याय द्यायची भूमिका केली. आणि तीच भूमिका या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अडॉप्ट करतात. म्हणून सातारकरांनो, तुमची रेल्वे चांगली व्हायची असेल, देवेंद्रजी आम्हाला एअरपोर्ट नाही, जिल्ह्याचं ठिकाण आहे. दुर्दैव आहे, आम्हाला आमचं एअरपोर्ट देखील द्यावं लागल आणि तुम्हाला शब्द द्यावा लागल. रेल्वेचं हाफ करावं लागल. IT पार्क मोठं व्हावं लागल. दुष्काळी जनतेला पाणी द्यावं लागल आणि पटराच्या धोकाला न्याय द्यावा लागल. दोन्ही तिजोरी आमच्या हातात आहे. महाराष्ट्राची तिजोरी इथं बसलेली आहे देवेंद्र, आणि देशाची तिजोरी मोदींच्या हातात आहे. दोन्ही चाव्या काढण्यासाठी मी आणि उदयनराजे मोदी साहेबांचं पाय धरीन. देवेंद्रचं, एकनाथ शिंदेचं, अजित पवारांचं पाय धरू. पण तुमच्या विकासाची गंगा आणण्यासाठी शब्द द्या आणि उदयनराजेला दिल्लीला पाठवा, हीच कळकळीची विनंती करतो आणि मी आपली जाग घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी साताऱ्याचे सन्माननीय पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आदरणीय नामदार शंभूराज देसाई साहेब. सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या निवडणूक प्रचाराला आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, विधिमंडळामधले आमचे सहकारी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमचे दुसरे सहकारी मान्य आमदार महेशजी शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार नरेंद्रजी पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी मंत्री आणि या जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय जानकर साहेब, इतर सर्व मान्यवर व्यासपीठ आणि या सभेला जमलेले सन्मान्य सर्व उपस्थित बंधू आणि भगिनीनो, माध्यमांचे सर्व सन्मान्य मित्र, आजची दिवसभरातली ही तिसरी सभा आहे खासदार उदयनराजे भोसले साहेबांच्या प्रचारासाठी. प्रचंड मोठी सभा वाईला आमदार मकरंद पाटील साहेबांनी घेतली. मकरंद पाटलांची सभा मकरंद पाटलांनी सभा आयोजित केली, दादा आले. दुसरी सभा 2 वाजता होती साहेब, 4:15ला सुरू झाली, पण माणसं तेवढी बसून होती उन्हामध्ये. पाटणला सभा होती, ती दुपारी झाली. आणि आज त्या सगळ्या सभेंच्या वरचा कळस सातारची ही सभा संध्याकाळी या ठिकाणी होते. जिल्ह्यातला प्रतिसाद हा मान्य महाराज साहेबांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं सर्व विधानसभा मतदारसंघातले कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. सातारकरांना मला एवढंच सांगायचं आहे, पाटणच्या सभेमध्ये मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलं 6 विधानसभा मतदारसंघ या लोकसभेमध्ये आहेत. 4 आमदार महायुतीचे आहेत, 2 आमदार महाविकास आघाडीचे आहेत. आणि आमदार जे 4 महायुतीचे आहेत, आम्ही तिघही इथं आहे. मकरंद आबा सुद्धा एका गटामध्ये त्यांच्या मेळावे सुरू आहेत, कदाचित सभा संपण्यापूर्वी येतील किंवा नंतर फडणवीस साहेबांना ते भेटणार आहेत. 4च्या 4 आमदार आम्ही आमच्या स्वतःसाठी जशी विधानसभेला मतं मागतो तशी मतं खासदार उदयनराजेंसाठी त्यांचा अर्ज भरल्यापासून आणतो. महेशराव बरोबर आहे का? बाबा बरोबर आहे का? म्हणजे आमदार कधी आम्ही कुठं हात आकडता ठेवून काम करत नाही, कारण आम्ही आमच्या नेत्यांना शब्द दिलाय. ज्या दिवशी खासदार साहेबांचा अर्ज भरला, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी, मी आणि महेश शिंदे साहेबांनी शब्द दिला की शिवसेनेचे आम्ही 2 आमदार आहोत, आम्ही पूर्ण ताकदीनं आमच्यासाठी जसं काम करतो तसं काम करू. बाबाराजेंनी फडणवीस साहेबांना शब्द दिला,
आणि आमदार मकरंद पाटील साहेबांनी अजितदादांना शब्द दिला. साहेब, आपण सकाळच्या वाईच्या सभेला गेला. मगाशी मी पाटणवरनं निघताना आबांच्या बरोबर फोनवर बोललो. आबा म्हणले, काल दुपारी माझी सभा नक्की झाली, आजची सकाळची अजितदादांची सभा, आणि एकच रात्र माझ्याकडे होती. एका रात्रीत नियोजन केलं आणि एवढी मोठी प्रचंड सभा वाईची. राजसाहेब बरोबर ना? आज वाई मतदारसंघातलं पूर्ण चित्र त्या सभेनंतर बदललेलं आहे की लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एका दिवसात घेतलेल्या सभेला प्रतिसाद दिला. याचा अर्थ आमचे नेते आहेत मंत्रिमंडळाचे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, काम आमदार करतायत. हे साहेब याच्यावरनं नक्कीच तुम्हाला समजलं असेल की बाबा आमदार हे महायुतीचे कामाचे आमदार आहेत. त्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघाबद्दल जानकर साहेब म्हटले, ही वस्तुस्थिती आहे. IT हब झालं पाहिजे, मोठं एज्युकेशन हब झालं पाहिजे, ही मागणी रास्तच आहे. पण हे सगळं जर करायचं असेल तर तिसऱ्या वेळेला देशाचं नेतृत्व हे माननीय मोदी साहेबांनीच करणं गरजेचं आहे. आणि जे आपण सगळ्यांनी ठरवलंय 400+ खासदारांचं बहुमत देऊन माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान करायचं आहे. आमच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या सभा झाल्या सगळीकडे आम्ही ठरवलेलं आहे 400+ जे खासदार असणार आहेत त्यात सगळ्यात जास्त मताधिक्याने येणारा खासदार कोण असेल तर सातारचे खासदार मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब असणार आहेत. आज आमच्या 4ही आमदारांमध्ये आणि उत्तर आणि दक्षिण कराडमधल्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये स्पर्धा लागलेली आहे. कुठल्या आमदाराच्या मतदारसंघात किती जादा लीड मिळणार. शिवेंद्र बाबा सगळे आमच्या पुढे जातील ह्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही, कारण दोघं एका जागीच आहेत ना. हिथं काय दुसरं नाहीच आहे. सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठे महाराज आणि छोटे महाराज आणि दोन्ही एकत्र हातात हात घालून मतं मागतात म्हणल्यानंतर लीड तुमचं जास्त राहील. पण आमच्या तिघात आपलं महेशराव, तुम्ही, मी, मकरंद आबा, आपल्यात कोणाचं लीड कमी राहतंय कोणाचे जास्त राहतंय त्याप्रमाणे आमची स्पर्धा ही हेल्दी कॉम्पिटिशन आहे. आम्ही ठरवलेलं आहे की एकदा नेत्यांना शब्द दिलाय ना आपल्याला मोदी साहेबांना जर तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, उदयनराजे साहेबांना तर मत द्यायचंच आहे, पण उदयनराजे साहेबांना जे मत आपण देणार आहोत ते थेट मोदी साहेबांना मत मिळणार आहे हे समजून आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहोत. आदरणीय फडणवीस साहेबांना मी एवढंच सांगेन की निश्चितपणे पूर्ण ताकदीनं हा सातारा लोकसभा मतदारसंघ हा मोदी साहेबांच्या विचाराचा मतदारसंघ आहे. महायुतीमधले माननीय शिंदे साहेब असतील, मान्य फडणवीस साहेब असतील, मान्य दादा असतील, मान्य आठवले साहेब असतील, मान्य जानकर साहेब असतील, आम्ही सगळे हे वरचे वरिष्ठ जे नेते आहेत या नेत्यांना मानणारा गावागावातला बूथवरचा छोटा कार्यकर्ता आम्ही गेल्या 10-15 दिवसापासून सक्रिय केलेला आहे. हा जो देशहिताचा विचार आहे मोदी साहेबांना का निवडून द्यायचंय, देशाच्या हिताकरता निवडून द्यायचंय, हा विचार केवळ आम्ही भाषणात सांगत नाही, बूथवरच्या मतदारापर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा ही उदयनराजे साहेबांचा अर्ज भरलेल्या दिवशीपासून आम्ही कार्यान्वित केलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे प्रचंड ताकदीनं माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना या मतदारसंघातून आपण निवडून आणूया. हा निर्धार आजच्या सभेमध्ये आपण करूया आणि येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीला कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपलं बहुमोल मत माननीय उदयनराजे भोसले साहेबांना आणि तेच मत माननीय मोदी साहेबांना आपण द्यावं अशी आपल्याला नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मदन दादाही आहेत. तुम्हा सर्व विद्यमान आमदारांचा शंभूराजे शब्द ही शपथ आहे. यानंतर मी निमंत्रित करतो श्वापदांच्या कल्पामध्ये सिंहाचा स्वर होणारा, श्वापदांच्या कल्पामध्ये सिंहाचा स्वर होणारा, सर्पाच्या प्रदेशामध्ये गरुडाचं घर होणारा आणि रखरखत्या उन्हात ढासळणारा मुसळधार पाऊस होणारा आणि जगाच्या व्यवहारामध्ये माणसाला माणूस म्हणून भेटणारा तुमचा माझा राजा सातारचे काळीज उदयनराजे भोसले यांना. आंधियों को जिद है जहां बिजलियां गिराने की, मुझे भी जिद है वही आशियाना बनाने की. हिम्मत और हौसले बुलंद है, खड़ा हूं मैं, गिरा नहीं हूं, जंग भी अभी बाकी है और मैं हारा भी नहीं हूं. उदयनराजे सातारचे काळीज आपल्याला संबोधित करतील.
सर्वात प्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, आमचे वडील कैलासवासी प्रतापसिंह महाराज, आमचे काकासाहेब भाऊसाहेब महाराज यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो। आज या आज या 4 तारखेला लागणारा निकाल याच्यावर शिक्कामोर्तब करण्याकरता, विजयीचा शिक्कामोर्तब करण्याकरता या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझ्या थोरल्या भावासारखे गिरीशजी महाजन साहेब, माधवजी जानकर साहेब, माझे मित्र आमदार महेश शिंदे, आमचे बंधुराज आमदार शिवेंद्र राजे, आवर्जून या ठिकाणी माझं प्रचारासाठी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी आमदार देवयानी परांदे, त्याचबरोबर नरेंद्र पाटील, या ठिकाणी ज्यांचं मी जेव्हा कॉलेजचं शिक्षण संपून परतलो तेव्हापासून त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं असे मदनदादा भोसले, मनोज गोरपडे, खासदार अमर साबळे, धैर्यशील दादा कदम, पुरुषोत्तमजी जाधव, प्रवीण कुमार साळे आणि त्यांची भाषण ऐकल्यानंतर खासदार रामदास आठवलेंची आठवण येते असे अशोक बापू गायकवाड, चित्रलेखा ताईसाहेब, सुवर्णाताई पाटील, नुकताच ज्यांनी प्रवेश केला असे वसंतरावजी मानकुमरे, माझे मित्र अमितजी कदम, ज्ञानदेव राजने, सुरभिताई भोसले, अविनाश कदम, अण्णा वायदंडे, रामकृष्ण वेताळ, विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष माधवीताई कदम, सौरभ शिंदे, एकनाथ ओंबळे, चंद्रकांत जाधव, रणजित भोसले, राहुल पवार, युवराज पवार, भीमराव काका पाटील आणि यादी फार मोठी आहे, पण त्यामुळं फार वेळ आपला घेणार नाही, माफ करा मला जर मी कोणाच्या नावाचा उल्लेख केला नाही। उपस्थित सर्व स्टेजच्या समोर बसलेले सर्व आपण लोकशाहीतले राजे, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज ही जी या ठिकाणी ही सभा होतीये ही या ठिकाण म्हणजे ही जागा आहे म्हणजे राजधानी सातारा। या राजधानीतून अनेक चळवळीचा उगम झाला। स्वातंत्र्याची चळवळ असेल, स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असेल, सत्यशोधक चळवळ असेल, पत्री सरकारची चळवळ असेल आणि त्यामुळं ह्या संपूर्ण राजधानी साताऱ्याने ह्या देशाला एक दिशा देण्याचं काम केलं आणि आज ह्याच भूमीमध्ये त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक लोकशाहीतला
ढाचा रचला. एकमेव असे राजे ते होते की संपूर्ण जगभरात त्यांनी जगाला जो विचार दिला की राज्य कारभारामध्ये लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि त्यातून अस्तित्वात आली ही लोकशाही. म्हणजे आपला भारत देश जी जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. अशा ह्या लोकशाहीच्या देशामध्ये ज्या वेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, अनेक त्यावेळेस जवळपास तेव्हापासून आजपर्यंत जवळपास 55 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. आपण सगळ्यांनी भरभरून मतदान केलं, पण मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष संपूर्ण देशाकडं दिलं गेलं. कारण सत्तेचं विकेंद्रीकरण झालं आणि सत्ता जेव्हा एक ठिकाणी एकवटते त्यावेळेस अहंकार माजतो आणि त्याच्या माध्यमातून मग माझ्यामुळं हा संपूर्ण समाज आहे अशी भावना आपल्या मनात, त्या लोकांच्या मनात निर्माण होती. आणि त्यामुळं आपण लोकांना गृहीत धरतो, कुठं जाणार आहे, काय करणार. पण त्या काळात देखील उठाव झाला संपूर्ण देशभरातून. लोकांनी उठाव केला की ज्या हेतूने आम्ही तुम्हाला एवढे वर्ष निवडून दिलं, निदान आम्हाला 2 टाईम जेवण आणि डोक्यावरती आम्हाला एक छत तरी असावं, ही माफक अपेक्षा त्यांची ह्या संपूर्ण देशाच्या जनतेची होती. पण म्हटलं अहंकार एवढा निर्माण झाला होता की हे आपल्याला विरोध करतात आहे. विरोध करत नव्हते, ते आपला अधिकार ते मागत होते. एमर्जन्सी लागू केली, लोकांना तुरुंगात टाकलं आणि संपूर्ण चिरडण्याचं काम पाप त्यांनी केलं. संविधानाचं गळा कापण्याचं काम केलं आणि त्यातनं मग या गेल्या 10 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला, परिवर्तन घडलं. आणि या 10 वर्षाच्या कालावधीत जर काय घडलं असेल तर फक्त सगळ्या ठिकाणी जिथं जाऊ, ज्या ज्या राज्यात जाऊ, त्या राज्यातल्या त्या जिल्ह्यातल्या त्या तालुक्यात गेल्यानंतर सगळीकडं विकासाचे कामचा डोंगर उभं राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. महिलांच्या सक्षमीकरण करता, तरुणांच्या रोजगाराबाबतीत मेक इन इंडिया असेल, स्पोर्ट्स असेल, वेगवेगळ्या निर्णय क्षेत्रात अनेक योजना राबवल्या गेल्या. त्याचा फायदा संपूर्ण या देशवासियांना झाला. आणि मग असं वाटतं की त्या काळात का नाही झालं. आज आपण त्या काळात जर ते झालं असतं तर हा देश किती विकसित झाला असता, असा एक मनात विचार येतो. या देशाला आपल्या देशाला मागास, टेक्निकल दृष्ट्या मागास ठेवण्याचं काम आणि पाप यांनी केलं. मोदींच्या कुशल नेतृत्वाखाली आज आपण पाहतो की गेल्या 5 वर्षात ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघात जवळपास 10,000 कोटीची कामं मार्गी लागली. ज्यावेळेस ती सरकार असतं त्यावेळेस एक प्रकारचं नियोजन आखलं जातं आणि एक नियोजनबद्ध कार्यक्रम ज्या ठिकाणी असतो त्यावेळेसच लोकांच्या प्रगतीचे कामं मार्गी लागतात. एका बाजूला हा विकासाचा पर्व आणि संपूर्ण वेगाने होणारी वाटचाल आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा विकास किंवा काम न करता केवळ भूल थापा, आम्ही हे करू ते करू,
55 वर्षामध्ये काही जमलं नाही तर आत्ता काय करणार. आणि त्यामुळं संपूर्ण अजूनही त्यांचं एक मत त्यांचं पंतप्रधानांच्या उमेदवार कोण ह्याच्यावर होत नाही. ते तर होणार नाहीच, पण मात्र एक मतसुद्धा होत नाही. अत्यंत विस्कळीतपणा, कोणाचा ताळमेळ नाही. आणि अशा परिस्थितीत कुठल्याही प्रगती नाही, अधोगतीच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मी विनंती करणार आहे की ज्या वेळेस आपण डेव्हलपमेंटच्या कामांबद्दल बोलतो, टुरिझम इंडस्ट्री असेल, IT पार्क असेल, ज्याकरता आपल्याला मंजुरी देण्यात आलेली आहे, फक्त जागे ह्या खात्याची त्या खात्यावरनं आपल्याला ते बदलून घ्यायची. जसं मेडिकल कॉलेजच्या वेळेस शासनाची जागा पण वेगवेगळ्या खातं वेगळं होतं. नजदीकच्या काळात आपण ते सुद्धा करणार आहोत. हे आपल्या संपूर्ण मतदारसंघातनं, या जिल्ह्यातनं जी नदी जाती त्या नदीचं म्हणजे कृष्णा नदीचं शुद्धीकरण आपण हातात घेणार आहोत. नमो गंगाच्या धर्तीवर जय जय कृष्णे हे आपण त्या माध्यमातून आपण शुद्धीकरण हाती घेणार आहोत. MIDCच्या बाबतीत देखील या ठिकाणी रोजगार मिळण्याकरता शिवेंद्रराजे तर प्रयत्नशील आहेतच, पण त्यात एक विचार विनिमय करून मी आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती करणार की एक बैठक तुमच्या अध्यक्षतेखाली लावली तर तो सुद्धा प्रश्न सुटण्यासारखा आहे. वेगवेगळ्या आपल्या ह्या संपूर्ण आलं असेल, स्ट्रॉबेरी असेल, हळद असेल, बटाटा असेल, आपल्या ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याकरता संशोधन केंद्र, रिसर्च सेंटर उभे करण्यात येणार आहेत. ॲग्रो प्रोसेसिंगवरती जास्तीत जास्त आपण भर देणार आहोत. आणि हे आपण केव्हा करू शकतो, ज्या वेळेस एक सक्षम सरकार असतं, त्यावेळेस केंद्रात आपलं सरकार आणि राज्यात आपलं सरकार जेव्हा असतं त्यावेळेस सुरळीतपणे कुठलाही अडथळा निर्माण कोणी करत नाही आणि जास्तीत जास्त वेगाने आपण वाटचाल करू शकतो. हे आवर्जून या ठिकाणी मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. पण मात्र जसं मी सांगितलं की या ठिकाणी जसं मी सांगितलं की त्याला एक विजन लागतं. आज ते विजन जर आपण पाहिलं तर ते आपल्याला मोदीजींच्या रूपाने आपल्याला ते विजन मिळालंय. आणि त्यामुळं एका बाजूला मोदीजी आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांचं जवळपास विचार पण करू शकत नाही आपण आपल्याला जर समजा मी एक प्रश्न विचारला की हा देश नेमका आपल्याला कोणाच्या हातात द्यायचा आहे, मोदीजींच्या का राहुल गांधींच्या? अनेकदा आपण पाहतो ज्यावेळेस संपूर्ण रोड शो होतात त्यावेळेस राहुल गांधी कॉलेजमध्ये जातात आणि असं करतात. स्वाभाविक आहे, तरुण आहे, लोक घात करणार, पण पुढं काय? तुम्ही तरुणांना काय उपदेश करणार आहात? त्यामुळं ज्यांनी एवढ्या वर्ष ज्या काँग्रेसने तरुणांचा विचार केला नाही, फक्त एक घराणेशाहीचा विचार झाला त्या काँग्रेसमध्ये. आज ठिकठिकाणी आपण भारतीय जनता पक्षाचा ज्या बाबतीत आणि महायुतीच्या बाबतीत जर विचार केला तर संपूर्ण प्रत्येकजण जो होतकरू आहे, ज्याचं कष्टाळू आहे, ज्याच्यामध्ये धमक आहे, त्या प्रत्येकाला तिथं वाव मिळतो. मला सांगा ना, आज देवेंद्रजी किंवा गिरीश महाजनजी जे आहेत किंवा बाकी सगळे आमदार आहेत, हे कुठल्या मोठ्या घराण्यात जन्माला आले नाही, पण मात्र स्वतःच्या कर्तबगारीचा त्यांना त्या पक्षाने दाद दिला.
हो खरं आहे, मी आणि शिवेंद्रराजे आम्ही मागच्या जन्मी काहीतरी पुण्य काम केलं असावं म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात आमचा जन्म झाला. पण आम्ही घराण्याचं नाव घेऊन कधी मतं मागितले नाही आणि मागणारे नाही. आम्ही लोकशाही मान्य केली आहे, कारण की आमच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा ढाचा रचला होता. आणि आम्ही ज्यावेळेस लोकांसमोर जातो त्यावेळेस एकच सांगतो की जेव्हा तुम्ही आम्हाला निवडून दिलं तेव्हापासून आजपर्यंत ही आम्ही कामं मार्गी लावली. हे करत असताना बोलत असताना अनुदाने मगाशी मला माफ करा, पण जे ह्या संपूर्ण जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालक होत आहे त्यांनी आमच्यासारख्या लोकांना सांभाळून घ्यावं, कारण त्यांच्या नावाचा अनुदानाने उल्लेख राहून गेला. मला वाटतं त्यालासुद्धा एक कारण असावं, कारण की सगळ्यांचे नावं घेत असताना आणि शंभूराजांचं वेगळ्या पद्धतीने नाव घेतलं तर ते जास्त हायलाईट होतं असं वाटतंय मला. पण मात्र या ठिकाणी जेवढे मान्यवर उपस्थित आहेत, महिला आहेत, सर्व तरुण आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे सगळे पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, हे सर्व ह्या वेगवेगळ्या महायुतीतल्या जरी हे पक्षातले असले तरी एक मात्र त्यांचा विचार एक आहे. आणि ज्या वेळेस विचारांनी लोक एकत्र येतात त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीची किंवा कुठलं कष्ट घ्यावे लागत नाही, कारण की उद्दिष्ट एक असतं. पण ज्या वेळेस विकास आघाडीच्या बद्दल बोलत झालं तर ज्यावेळेस फक्त स्वार्थाकरता ज्यावेळेस लोक एकत्र येतात त्यांचं उद्दिष्ट वेगळंच असतं प्रत्येकाचं. त्यामुळं त्यांचा स्वार्थ जेव्हा साधला जातो त्यावेळेस आपापल्या दिशेने ते निघून जातात. अशी अवस्था महाविकास नाही तर ह्या महाभकास आघाडीची असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. सैनिकांच्या बाबतीत सैनिकी परंपरा ह्या जिल्ह्याला आहे आणि त्यामुळं सैनिकांच्या बाबतीत देखील त्यांच्या वेलफेअर करता अनेक स्कीम्स आपण राबवल्यात. अनेक स्मारक देखील आम्ही ह्या संपूर्ण सातारा उभं केलं आहे. त्यांच्याकरता देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून त्यांचं मदत होईल किंवा त्यांचं सहकार्य होईल असं सुद्धा आमची योजना आहे. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की मी काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही आहे. जसं मी सुद्धा एक सामान्य माणूस आहे, तसं पाचही बोटं एकसारखे नसतात. कदाचित वैचारिक थॉट प्रोसेस वेगळी असेल, पण मला तुमचं जे दुःख सुख आहे हे गेले 30-32 वर्ष जेव्हापासून मी समाजकारण करत आलो, कधी राजकारण केलं नाही. आणि हे करत असताना तुम्हाला सर्वांना केंद्रबिंदू मानूनच मी आजपर्यंत समाजकारण केलं. त्यात वाटेल त्या परिस्थितीत तेव्हाही बदल झाला नाही, आजही नाही आणि भविष्य काळात तर शक्यच नाही. आणि त्यामुळं फार बोलण्यापेक्षा पुन्हा आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल, आमच्या विनंतीला मान देऊन आला, आपला बहुमोल वेळ आपण खर्च केल्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद महाराज साहेब. यानंतर एक कार्यकर्त्यांना एक विनंती आहे. यानंतर भाषणासाठी देवेंद्र भाऊ येतील. मी त्यांना भाषण करताना ते सुरुवात करण्यापूर्वी कृपया फटाकडे कोणी वाजवू नका ही सूचना. भाषण पूर्ण होईपर्यंत कोणी फटाके वाजवू नका. त्यांचा प्रत्येक शब्द मला आपल्या सातारकरांना काळजात साठवायचा आहे. यानंतर गुजराती विश्निमा समाज यांनी उदयनराजे भोसले यांना पाठिंबा दिलेला आहे. सत्य, सद्भाव आणि सामर्थ्यासाठी
या गुजराती समाजाने उदयनराजेंना पाठिंबा दिला आहे. यानंतर देवेंद्र भाऊ मी तुम्हाला निमंत्रित करतो, पण एक आठवण करून देतो. छत्रपती शिवरायांचं राज्य हे बंधुत्वाचं तीर्थक्षेत्र होतं. याची प्रचिती आजही तुम्हाला इथे येते. कारण कुठलीही शंका मनात न ठेवता काळजात असलेलं विधान उपदेऊन शिवेंद्रसिंह राजेंसारखा पाठीराखा यांच्या मागे ठामपणाने उभा राहिलेला आहे. आणि हीच ही सगळी 4 विद्यमान मंडळी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तुम्हाला इथे यायचं आहे. मी तुम्हाला निमंत्रित करतो, पण एका शब्दात तुमचं वर्णन आणि प्रतिमा सांगतो. तप त्याग ज्ञान सेवानिशील इत्यादी गुणाची कवचकुंडल लाभलेला बुद्धिवंत आणि बलवंत नेता देवेंद्र भाऊ आपल्याला संबोधित करतील. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. या ठिकाणी आजच्या या विराट सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले, त्याचप्रमाणे या साताऱ्याचे लाडके आमदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, मंचावर उपस्थित असलेले शंभूराज देसाईजी, गिरीश महाजनजी, महादेव जानकरजी, महेशदादा शिंदेजी, त्याचप्रमाणे आमचे नरेंद्र अण्णासाहेब पाटीलजी, वाई मतदारसंघामध्ये ज्यांनी भारतीय जनता पक्षाची कमान अत्यंत मजबूतीनं सांभाळलेली आहे ते आमचे मदनदादा भोसलेजी, आमदार देवयानीताई फरांदे, मनोजदादा घोरपडे, धैर्यशीलदादा कदम, अमर साबळेजी, विक्रांत पाटीलजी, प्रवीणकुमार सालेजी, पुरुषोत्तम जाधवजी, चंद्रकांत जाधवजी, एकनाथ ओंबळेजी, धैर्यशील पाटीलजी, अमित कदमजी, युवराज पवारजी, अशोक बापू गायकवाड, चित्रलेखाताई माने कदम, वसंतराव मानकुंबरे, ज्ञानदेव रांजळे, बापूसाहेब जाधव, सुनील काटकर, रामकृष्ण वेताळ, अविनाश कदम, राजीव भोसले, सुरभीताई भोसले, रणजित भोसले, सुवर्णाताई पाटील, सदाशिवराव बागल, माधवीताई कदम, विकास गोसावी, मंचावरील सर्व मान्यवर. कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो, लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी नाही आहे. सगळेच मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, इतकी विराट सभा पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठली शंकाच उरलेली नाही. 4 जूनला गुलाल उधळायला साताऱ्यामध्ये आता आपल्याला यावंच लागेल हे मला स्पष्टपणे दिसतंय. बंधू भगिनींनो, साताऱ्यामध्ये अजून एक सभा चालली आहे. मी बाबांना विचारलं, म्हटलं बाबा जरा विचारा ना, पहा ना तिथे किती आहे. बाबांनी माहिती घेतली, या कोपऱ्यात जेवढे लोक बसले आहेत तेवढी सभा तिकडे चालली आहे आणि मैदान भरून ही सभा इकडे चाललेली आहे. सर्वप्रथम बंधू भगिनींनो, स्वराज्याच्या क्रांतीच्या या भूमीला मी या ठिकाणी वंदन करतो. खऱ्या अर्थानं तंजाऊर पासनं पेशावर पर्यंत जे हिंदवी साम्राज्य या ठिकाणी तयार झालं, त्या साम्राज्याला ज्या भूमीने बळ दिलं ती ही सातारची भूमी आहे, छत्रपती शिवरायांची कर्मभूमी आहे. आणि आजही या जिल्ह्याने लढण्याची परंपरा सोडलेली नाही. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या
शहीद सैनिकांची यादी आम्ही पाहतो त्यावेळी सर्वात जास्त शहीद सैनिकही याच सातारचे आम्हाला दिसतात. त्या सगळ्या शहीदांना या ठिकाणी मी नमन करतो. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आजच्या या सभेच्या निमित्ताने आमच्या शिवेंद्र बाबांनी आणि महाराजांनी या ठिकाणी काही गोष्टी मांडल्या आणि कशा प्रकारे आपल्याला विकास घडवायचा आहे या संदर्भातली एक ब्ल्यूप्रिंट आज महाराजांनी तयार केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेवटी कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये विकासाच्या कितीही संकल्पना असल्या तरी त्या संकल्पना पूर्ण करण्याकरता तेवढंच ताकदीचं नेतृत्व लागतं. आणि मला सांगताना आनंद वाटतो ते नेतृत्व देण्याची क्षमता आज देशामध्ये फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींकडे आहे. आज बाबा तुम्ही ज्यावेळी या ठिकाणी आम्हाला IT हब पाहिजे म्हणतात, महाराज IT हब पाहिजे म्हणतात, आज तुम्ही याची मागणी का करू शकता माहिती आहे? मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये भारताला IT कॅपिटल केलं. जो IT आमचे पोरं फक्त परदेशात जायचे, आज जगातल्या सगळ्या IT कंपन्या या भारतामध्ये आहेत. आणि तुम्ही काळजी करू नका, 2 महाराजांनी सांगितल्यानंतर आमची काही भ्यास IT पार्क असेल, MIDC असेल, इथल्या कॉन्क्रीट रोडची कामं असतील बाबा, किंवा सातारकरांकरता वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींकरता मोदीजींसोबत आपला प्रतिनिधी लागेल. आमच्या सोबत तर बाबा आहेतच, महाराष्ट्राची एक किल्ली तुमच्याकडे आहेच, पण देशाची किल्ली मिळवायची असेल तर महाराजांना पाठवावं लागेल. मग देशाची किल्ली देखील आपल्याला या ठिकाणी मिळेल. आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सरकार आहे बाबा, लामघरचा असेल, बोंडरवाडीचा विषय असेल, तुम्ही लावून धरला, आपण तो केला, त्याच्यामध्ये काही चिंतेचं कारण नाही आहे. आज या ठिकाणी आपला प्रतिनिधी नसताना देखील महाराज 10,000 कोटी रुपयाची कामं तुम्ही या ठिकाणी आणली. जर तुम्ही खासदार म्हणून गेलात तर किती शून्य लावायचे? बंधू भगिनींनो, मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे, ही निवडणूक जानकर साहेब म्हणाले तशी साधी निवडणूक नाही आहे. ही देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे. या देशामध्ये सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो, तो नेता आपल्याला निवडायचा आहे. या देशाला सशक्त भारत कोण तयार करू शकतो, हे आपल्याला निवडायचं आहे. या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो, हे आपल्याला निवडायचं आहे. आणि आज ज्यावेळी मतदानाकरता आपण जातो त्यावेळी 2 ध्रुव आपल्याला पाहायला मिळतात. देश वाटला गेलाय, वेगवेगळे पक्ष असतील, पण 2 ध्रुव तयार झाले आहेत. एक ध्रुव म्हणजे विश्वगौरव असलेले, विकास पुरुष असलेले आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. आणि मोदीजींच्या सोबत एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे, आमच्या जानकरांची रासप आहे, त्या ठिकाणी मनसे आहे, त्या ठिकाणी रिपाई आहे, त्या ठिकाणी पिरिपा आहे, त्या ठिकाणी जनसुराज्य आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या 18 पक्ष आपले हे एकत्रित आहेत. आपली एक महायुती या ठिकाणी आहे. दुसरीकडे काय आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहेत. 2 ध्रुव आहेत. एकीकडे मोदीजी आहेत, एकीकडे राहुल गांधी. दुसरा चॉईसच नाही आहे. पवार साहेब काही प्रधानमंत्री होणार नाहीत. उद्धव ठाकरेंचा प्रश्नच उठत नाही. त्यामुळे
महाराजांना मत दिलं की मोदीजींना मी इतर कोणाला मत दिलं तर राहुल गांधींना मी ज्यांना मोदीजींना मत द्यायचं आहे त्यांच्याकरता महाराज आहे, ज्यांना राहुल गांधींना मत द्यायचं आहे त्यांच्याकरता इतर कोणी आहे. आय ऑल्सो लव्ह यू. पण बंधू भगिनींनो, आज आपण बघा, आपली विकासाची गाडी आहे, या गाडीचं मजबूत इंजिन मोदीजी आहेत. आणि या वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या डब्बे या आपल्या विकासाच्या इंजिनला लागले आहेत. आणि ही विकासाची गाडी कशी आहे? दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त शेतकरी सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजीची गाडी पुढे जाते, मजबूत इंजिन घेऊन पुढे जाते. दुसरीकडे अवस्था काय आहे? राहुल गांधींच्या गाडीला फक्त इंजिनच आहे, डब्बेच नाही आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. तिथे प्रत्येक जण इंजिन आहे, तिथे डब्बाच नाही आहे. आणि इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते, इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर त्या ठिकाणी बसतो. बंधू भगिनींनो, राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजींकरता जागा आहे. पवार साहेबांच्या इंजिन मध्ये तुमच्याकरता जागा नाही आहे, फक्त सुप्रियाताईंकरता जागा आहे. आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे, बाकी कोणाही करता जागा नाही आहे. आणि म्हणून ज्या क्षणी महाराजांच्या कमळाची बटन दाबाल त्या क्षणी महाराज साताऱ्याची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लावतील आणि मग साताऱ्याला मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. आपण पाहू शकतो 2014 साली मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या महायुतीचं राज्य आल्यानंतर ज्या प्रकारचं परिवर्तन या ठिकाणी केलं, आज जगातले लोक विचार करतायत, जगातले लोक हे मोदी मॉडेल काय आहे. जगात चर्चा चाललेली आहे की 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणणारं मोदी मॉडेल काय आहे. अर्थशास्त्र सगळे तज्ञ चर्चा करतायत. 25 कोटी लोक गरिबीच्या वर आले, 20 कोटी लोक जे झोपडीत राहायचे कच्च्या घरांमध्ये राहायचे ते 20 कोटी लोक आज पक्क्या घरांमध्ये राहायला गेले. ज्या 50 कोटी लोकांच्या घरी माय माऊलीला चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा त्यांच्या घरी गॅस आला. ज्या 55 कोटी लोकांकडे शौचालय नव्हतं, बाहेर जावं लागायचं, त्यांच्या घरी शौचालय आलं. ज्या 60 कोटी लोकांकडे पिण्याच्या पाण्याचा नळ नव्हता, माझी माय माऊली डोक्यावर हंडा घेऊन त्या ठिकाणी नळावर जायची, नदीवर जायची, विहिरीवर जायची. त्या 60 कोटी लोकांकडे 10 वर्षामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून पोचलं. 80 कोटी लोक असे आहेत देशामध्ये की ज्यांच्या घरी आज मोदीजी मोफत रेशन देत आहेत आणि 2029 सालापर्यंत हे मोफत रेशन त्यांच्या घरी पोहोचणार आहेत. आणि त्यात 7 कोटी लोक आपल्या महाराष्ट्रातले देखील आहेत. जवळजवळ 60 कोटीपेक्षा जास्त आमचे तरुण असे आहेत की ज्यांना मोदीजींच्या माध्यमातून मुद्राचं लोन मिळालं. बंधू भगिनींनो, 10 लाखाचं लोन, कुठलंही तारण नाही, कुठलीही गॅरंटी नाही. पूर्वी बँकेत गेलं, मॅनेजर म्हणायचा घर किंवा जमीन तारण ठेवायला आहे का, नसेल तर कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी आण तर तुला या ठिकाणी लोन मिळेल. पण मला सांगताना आनंद वाटतो 60 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोदीजींनी त्यांची गॅरंटी घेतली आणि 10 लाखापर्यंतचं लोन मिळालं. आणि त्यापैकी 31 कोटी महिला आहेत की ज्यांना हे लोन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आता तर मोदीजींनी सांगितलं 10 लाख नाही, आता 20 लाखापर्यंतचं लोन, कुठली गॅरंटी नाही, कुठलंही तारण नाही, हे आमच्या तरुणाईला या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि एवढंच नाही तर जवळपास 80 लाख बचत गट तयार करून
त्यांना 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि त्यातनं 10 कोटी महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं. त्यापैकी 1 कोटी महिला या लखपती दिदी झाल्या. आता 3 कोटी महिला लखपती होणार आहे आणि मोदीजींचं लक्ष आहे या 10 कोटी महिलांना त्या ठिकाणी लखपती करण्याचं. मोदीजी म्हणतात की ज्यावेळी एक पुरुष पायावर उभा राहतो त्यावेळी केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण महिला पायावर उभी राहते तर पूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजी करतायत. आणि आज आमच्या मंचावर फार कमी महिला दिसत आहेत. पुढच्या वेळेस 50% मंच महिलांकरता राखीव ठेवावा लागणार आहे, कारण 2026 नंतर मोदीजींनी ठरवलं आहे 33% महिला विधानसभेत आमदार आणि 33% महिला लोकसभेत खासदार बनणार आहेत. कारण जोपर्यंत आमच्या माता भगिनी या मुख्य धारेमध्ये येत नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न हे या ठिकाणी पूर्ण होत नाही. आज बघा बंधू भगिनींनो, मोदीजींनी ज्यांचा कोणी विचार केला नाही, इतके वर्ष आमच्या गावगाड्याला चालवणारे, आमचं आर्थिक सगळं चक्र चालवणारे आमचे 12 बलुतेदार आणि पारंपरिक व्यावसायिक यांचा विचार कधी झाला नाही. पहिल्यांदा मोदीजींनी विश्वकर्मा नावाची योजना आणली आणि गावगाड्याचं काम करणारे आमचे 12 बलुतेदार आणि आमचे पारंपरिक व्यावसायिक यांच्याकरता 14,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. त्यांचा व्यवसाय आधुनिक करण्याकरता, त्यांच्या व्यवसायामध्ये नवनवीन गोष्टी आणण्याकरता आणि त्यांचा व्यवसाय हा गावापुरतं मर्यादित न ठेवता तो लोकल नाही तर तो ग्लोबल कसा करता येईल, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना हा पारंपरिक व्यवसाय सोडून नोकरीत जाण्याच्या ऐवजी त्याच पारंपरिक व्यवसायातनं 4 पैसे कमावून मोठं कसा होता येईल अशा प्रकारची योजना मोदीजींनी त्या ठिकाणी आणली. आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणाई करता स्टँड अप सारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या मुलांना लोन देऊन उद्योजक करावंच लागेल, नाहीतर त्या बँकेचा लायसन्स कॅन्सल होईल म्हणून सांगितलं. आज लाखो अनुसूचित जातीचे लोक हे त्या ठिकाणी उद्योजक झाले आहेत. आमच्या आदिवासी समाजाकरता मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे 24,000 कोटी रुपयाची योजना आणली. आणि सगळ्यात महत्वाचं, कारण सैनिकांचा जिल्हा आहे, वर्षानुवर्ष आमचे सगळे सैनिक 1 रँक 1 पेन्शन आला पाहिजे आणि सरकार सांगायचं त्याच्याकरता 50,000 कोटी रुपये लागतील, आम्ही ते करू शकत नाही. मोदीजींनी सांगितलं 1 रँक 1 पेन्शन देणार, 1 रँक 1 पेन्शन दिली, 50,000 कोटी रुपये आमच्या सैनिकांना त्या ठिकाणी देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. आज आपण बघा आमच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी एकीकडे सिंचनाचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं. आज आपण पाहू शकतो ज्यावेळी 2014 साली महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि हे सरकार आल्यानंतर आम्ही मोदीजींकडे गेलो, त्यांना सांगितलं अनेक प्रकल्प या ठिकाणी रिकामे पडले आहेत, कोरडे पडले आहेत, अर्धवट पडले आहेत, मोदीजी आम्हाला पैसा हवा आहे. मोदीजींनी सांगितलं चिंता करू नका, या महाराष्ट्राला 26,000 कोटी रुपये एका योजनेत, 24,000 कोटी रुपये दुसऱ्या योजनेत, 50,000 कोटी रुपये हे मोदीजींनी दिले. मला सांगताना आनंद वाटतो, एकट्या सातारा जिल्ह्यामध्ये 5 वर्षामध्ये आम्ही 48,000 हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली आणली. उरमोडी सारखा प्रकल्प हा बळीराजामध्ये त्या ठिकाणी घेतला. प्रधानमंत्री कृषी सिंचन मध्ये धोम बलकवडी, तारळी, वांग, मोरणा, कुडाळी ही सगळी योजना त्या ठिकाणी घेतली. जे कटापूर असेल, वसना वगणा असेल, या योजना आपण त्या ठिकाणी घेतल्या. टेंबू सारखी योजना आपण त्या ठिकाणी घेतली. वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या योजना. दादा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फार त्याच्यामध्ये तुमच्या भागामध्ये पाणी पोहोचवलेलं आहे आणि म्हणूनच लोकांनी तुम्हाला पाणीदार केलं आणि दुसऱ्याला घरी बसवलं, ज्याला आता महाराज पुन्हा घरी बसवणार आहे. या सगळ्या योजना या ठिकाणी का होऊ शकल्या? मोदीजींना शेतकऱ्याची चिंता होती. विचार करा, 15 वर्ष सरकार होतं, त्या सरकारमध्ये आपल्याला काय सांगितलं जायचं? इकडच्या लोकांना सांगितलं जायचं विदर्भाचा अनुशेष आहे म्हणून तिकडे पैसे देतोय, तिकडच्या लोकांना सांगायचं इकडे पैसे देतोय, ना इकडे मिळायचे ना तिकडे मिळायचे. आम्ही सांगितलं विदर्भातही काम करून दाखव आणि पश्चिम महाराष्ट्रातही काम करून दाखव. सातारा, सांगली आणि सोलापूरच्या दुष्काळी भागामध्ये आज पाणी पोचतं आहे, कारण या ठिकाणी मोदीजी होते, मोदीजींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी होता. आज बंधू भगिनींनो,
आमच्या ऊसाच्या शेतकऱ्यांकरता ज्यावेळी मोदीजी प्रधानमंत्री झाले, जाणते राजे म्हणाले होते, अरे मोदींना ऊसातलं काय कळतं, यांना साखर कारखानदारीतलं काय कळतं. पण आज ऊस कारखानदारीतल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा, तो सांगेल ऊस कारखानदारी करता आणि ऊसाच्या शेतकऱ्याकरता जेवढे निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतले यापूर्वीचं कुठलंही सरकार घेऊ शकलं नव्हतं. 340 रुपयांनी FRP वाढवली, त्या ठिकाणी साखरेची मिनिमम सप्लाय प्राइस तयार केली आणि त्या माध्यमातून साखरेचे भाव पडणार नाही आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी FRP मिळेल, चांगला भाव मिळेल, हे मोदीजींनी करून दाखवलं. इथेनॉलची पॉलिसी आणली, इथेनॉलच्या माध्यमातून साखर कारखाने उभे राहिले पाहिजेत आणि तो पैसा देखील आमच्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, हे मोदीजींनी करून दाखवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काही असेल, वर्षानुवर्ष त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार होती. ऊसाची FRP दिल्यानंतर कायद्याने जास्तीची FRP दिली म्हणून इन्कम टॅक्स लागला होता. इन्कम टॅक्स महाराष्ट्रामध्ये 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स होता. सातत्याने नोटिसा यायच्या, कारखान्यांना यायच्या, तुम्ही शेतकऱ्याकडनं पैसा वसूल करा आणि आम्हाला इन्कम टॅक्स भरा. मला आठवतं त्या ठिकाणी मनमोहन सिंगजी प्रधानमंत्री होते, किमान 5 वेळा शरद पवार साहेब डेलिगेशन घेऊन गेले आणि सगळ्यांना सांगितलं आता आपण जाऊ आणि हा इन्कम टॅक्स रद्द करून आणू. 5 वेळा लोक गेले, प्रत्येक वेळी आश्वासन मिळालं. ते जायचे, अर्थमंत्र्याला भेटायचे, प्रधानमंत्र्याला भेटायचे, फुटकी कवडी देखील त्यातनं रद्द झाली नाही. उलट शेवटी कारखानदार हायकोर्टात गेले, हारले, सुप्रीम कोर्टात गेले, हारले. शेतकऱ्याकडनं इन्कम टॅक्स वसूल करण्याची वेळ आली होती, नाही तर कारखाने बंद पडले असते. आम्ही मोदीजींकडे गेलो, मोदीजींना परिस्थिती सांगितली. एका झटक्यात मोदीजींनी सांगितलं की आपल्याला हे करावं लागेल. अधिकाऱ्यांना बोलवलं, अमित भाई शाह सहकारिता मंत्र्यांना बोलवलं, त्या ठिकाणी सगळे अधिकारी आले. अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब असं आजपर्यंत झालं नाही, मागच्या तारखेचा 10-20 वर्षाचा इन्कम टॅक्स आहे, तो आज आपल्याला रद्द करता येत नाही, हे कायद्यात बसत नाही. त्यावेळी मोदीजींनी सांगितलं अरे कायदा शेतकऱ्यांकरता मोडावा लागला तरी मोडू, नवीन कायदा त्या ठिकाणी तयार करू. आणि बंधू भगिनींनो, मोदीजींनी 10,000 कोटी रुपयाचा आमच्या शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स रद्द करून टाकला आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. आज माझा सवाल आहे, त्यांना विचारा जे विचारत होते मोदीजींना ऊसातलं काय समजतं. जे मोदीजींना समजलं ते तुम्हाला वर्षानुवर्ष समजलं नाही. मोदीजींना सामान्य शेतकऱ्याची नाडी समजली, त्याचं स्पंदन समजलं, त्याचं रुदन समजलं, त्याचं हृदय समजलं आणि म्हणून मोदीजी या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकले. आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही साधी निवडणूक नाही आहे, देशाची निवडणूक आहे. आज देशामध्ये एक मजबूत नेतृत्व हवंय. आज आपलं नेतृत्व वैश्विक नेतृत्व आहे. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आठवा तो काळ ज्या काळामध्ये कोविड होता, नातेवाईकांना भेटण्याची चोरी होती. अरे किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते, आपल्यातले आपतेष्ट जात होते, कोणी कोणाच्या मौत मिट्टीला देखील जायला तयार नव्हतं. इतकी भीती, इतकं भय प्रत्येक बापाला वाटायचं माझ्या पोराचं काय होईल, आईला वाटायचं माझ्या पोरीचं काय होईल, आमच्या परिवाराचं काय होईल असं वाटत होतं. जगाच्या पाठीवर एक मोठं संकट होतं. 140 कोटीचा देश. लोक म्हणायचे, जगातले एक्सपर्ट म्हणायचे की भारतामध्ये 40-50 कोटी लोक तरी मरतील, त्यांना कोणीच वाचवू शकत नाही. जगाच्या पाठीवर 4 देशांनी कोविडची लस तयार केली होती आणि ते देश वाट पाहत होते कधी भिकाऱ्यासारखा भारत आमच्या पुढे हात पसरतो की आम्हाला लस द्या, मग आपण त्याच्याकडनं प्रॉफिट कमवू, थोड्याशा लसी त्याला देऊ आणि भारताला त्या ठिकाणी अडचणीत आणू, असं अनेक देश विचार करत होते. पण त्या देशांना माहिती नव्हतं या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचा प्रधानमंत्री आहे, ज्याला आपल्या लोकांना कसं वाचवायचं माहिती आहे. मोदीजींनी शास्त्रज्ञ जमा केले, त्यांना सांगितलं काय मटेरियल पाहिजे सांगा, तुम्हाला काय पैसा पाहिजे तो सांगा, तुम्हाला काय व्यवस्था पाहिजे त्या सांगा. आणि सातत्याने त्यांच्या पाठीशी उभं राहून जगातला 5वा देश हा भारत झाला, ज्याने आपल्या देशात लस तयार केली.
140 कोटी लोकांना 2 वेळा लस त्या ठिकाणी टोचण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात झालं. एक पैसा कोणाला द्यावा लागला नाही. भारतामध्ये आज आपण वाचलो, त्या लसीमुळे वाचलो बंधू भगिनींनो. ती लस नसती तर भारताची काय अवस्था झाली असती. पण केवळ भारतापुरतं मर्यादित नाहीये. मला आपल्याला सांगितलं पाहिजे, मी मॉरिशसला गेलो होतो. मॉरिशसच्या मराठी मंडळींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन ठेवलं होतं. त्या ठिकाणी उद्घाटन केलं. मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो. आफ्रिकन ओरिजिनचे ते राष्ट्रपती होते. त्यांना भेटलो. ते म्हणाले, फडणवीसजी तुम्ही माझे धन्यवाद हे मोदी साहेबांना सांगा. म्हटलं कशा करता तुमचे धन्यवाद. म्हणाले कोविड मध्ये माझा मॉरिशस जिवंत राहिला कारण मोदीजींनी मला लस दिली. त्यांनी लस दिली नसती तर माझा मॉरिशस जिवंत राहिला नसता. बंधू भगिनींनो, असे सांगणारे 100 देश आज जगामध्ये आहे की जे सांगतात आमचा देश मोदींमुळे वाचला. हे 100 देश आज भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे आहेत, भारताच्या पाठीशी उभे आहेत. हे वैश्विक नेतृत्व आहे. आज जगामध्ये संधी तयार झाली आहे. कोविड नंतर जगाच्या पाठीवर लोकांचा विश्वास चीनमधनं उडालेला आहे. लोकांना आता या ठिकाणी नवीन देश पाहायचा आहे. 30 वर्ष चीनने जगाची फॅक्टरी म्हणून काम केलं. जगाच्या उत्पादनाच्या 30% उत्पादन एकटा चीन करत होता. पण आता जग म्हणतं आमचा या चीनवर विश्वास उरलेला नाही, आम्हाला नवीन जागा पाहिजे आहे. आणि त्यावेळेस ते भारताकडे पाहतायत. त्यांना लक्षात येत आहे जगातलं सगळ्यात मजबूत नेतृत्व भारतामध्ये आहे. या भारतामध्ये गेलं तर आपण त्या ठिकाणी चीनपेक्षा जास्त समृद्धी आणू शकतो. आणि म्हणून आज आपण पाहतोय जगाच्या पाठीवर रेकॉर्ड फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही भारतामध्ये येते आहे. आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो, भारतामध्ये येणारी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये येते आहे कारण मोदीजी आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये जगाची फॅक्टरी चीन राहणार नाही, जगाची फॅक्टरी भारत होणार आहे. भारतामध्ये उत्पादनाची क्षमता वाढते आहे. अरे 2014 साली ज्या भारतामध्ये 99% मोबाईल फोन आम्ही इम्पोर्ट करायचो, आज तो भारत 100% मोबाईल फोन हे भारतात बनवतोय आणि जगाला एक्सपोर्ट करतोय. ही भारताने आता एक्सपोर्टची मजल या ठिकाणी गाठलेली आहे. ज्या भारतामध्ये सर्व दारुगोळा, शस्त्रास्त्र, तोफा, जेट, फायटर जेट, पणडुब्या सगळं बाहेरून आयात करावं लागायचं, 10 वर्षात त्या सगळ्या गोष्टी भारतात बनतायत. फायटर जेटही भारत बनवतोय, फायटर हेलिकॉप्टरही भारत बनवतोय, पाणबुडी देखील भारत बनवतोय, तोफाही भारत बनवतोय. अरे एवढंच काय, आता या भारताने अग्नि मिसाईल तयार केलं. 7000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असेल, भारतातनं अग्नि मिसाईल दागलं की थेट ते ठाणं त्या ठिकाणी नेस्तनाभूत करू शकतं. अशा प्रकारचं अग्नि मिसाईल जे केवळ त्या ठिकाणी अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे, आता ते अग्नि मिसाईल भारताकडे देखील आहे. हे भारताने केलेली प्रगती आहे. हा आत्मनिर्भर भारत आहे. हा भारत या ठिकाणी आत्मविश्वासाने उभा असलेला भारत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची कोणाची हिंमत नाही आहे. अरे तुम्ही आठवा तो काळ, ज्या काळामध्ये या भारतामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे. काय करायचं आमचं सरकार? बॉम्बस्फोट झाला की आपलं सरकार त्या ठिकाणी पाकिस्तानचा निषेध करायचं, तो पुन्हा बॉम्बस्फोट करायचा, मग तीव्र निषेध करायचे, मग तो पुन्हा बॉम्बस्फोट करायचा, मग अतितीव्र निषेध करायचे, मग तो पुन्हा बॉम्बस्फोट करायचा. हे अमेरिकेत जायचे, अमेरिकेच्या राष्ट्रपतीला म्हणायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे येतो, बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला समजवा. बंधू भगिनींनो, मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले, आपल्या देशामध्ये बॉम्बस्फोट केला, मोदीजींनी सोडलं नाही, अमेरिकेकडे गेले नाही, थेट पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं. माझा तुम्हाला सवाल आहे, सांगा 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची? एकही बॉम्बस्फोट या भारतात कोणी करू शकलं नाही. आता पाकिस्तान असो, चीन असो, कोणी वाकडी नजर करून आपल्याकडे पाहू शकत नाही. बंधू भगिनींनो, माननीय मोदीजींनी काय सांगितलं? मोदीजींनी सांगितलं पिछले 10 साल ये तो ट्रेलर था, असली पिक्चर अगले 5 साल में हमको देखना है. मोदीजींनी सांगितलं
काय म्हणाले मोदीजी म्हणाले हो मला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री व्हायचं आहे, पण तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होत असताना माझी प्रेरणा ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण मोदीजी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, तो सगळ्या जगाला दाखवण्याकरता हिंदवी स्वराज्य स्थापन झालाय, रयतेचं राज्य स्थापन झालाय. पण एकही दिवस ते सिंहासनावर बसले नाही. दुसऱ्या दिवशी घोड्यावर मान ठोकली आणि पुन्हा लढायला निघाले, स्वराज्याच्या विस्ताराकरता निघाले. तशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी मला तिसऱ्यांदा बसायचं आहे, या भारताला एक समृद्ध भारत तयार करण्याकरता. आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी समृद्ध भारत तयार करण्याकरता ज्यावेळी मोदीजी तिसऱ्यांदा शपथ घेण्याकरता त्या ठिकाणी असतील, त्यावेळी साताऱ्याची शान असलेले बंधू भगिनींनो, या साताऱ्याचा अभिमान असलेले छत्रपती उदयन महाराज हे देखील त्यांच्या सोबत तिथे दिसले पाहिजे. आमच्या पवार साहेबांचा दुटप्पीपणा बघा. कोल्हापूरला जातात आणि त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराजांच्या विरुद्ध तुम्ही उमेदवार उभा केला, किती चुकीचं आहे, त्यांना तुम्ही त्या ठिकाणी निर्विरोध द्यायला पाहिजे होतं. मग हे महाराज नाहीत का? हे तुम्हाला का नाही आठवलं? जर तुम्हाला तिथे आठवतं तर इथे तुम्ही म्हणायला पाहिजे होतं ठीक आहे, या ठिकाणी या गादीचा मान आहे, छत्रपती उदयन महाराज उभे आहेत, मी उमेदवार उभा करणार नाही. पण तुम्ही उमेदवार उभा केला आणि तोही असा उमेदवार उभा केला ज्यांनी शौचालयातही पैसे खाल्ले. अरे महाराजांच्या विरुद्ध उमेदवार उभा करायचा तर तोडीचा उमेदवार उभा केला पाहिजे होता. तुतारीची पिपाणी होणार. छत्रपती उदयनराजे तुतारीची पिपाणी केल्याशिवाय थांबत नाही. आणि म्हणून सातारकरांनो, तुमच्या भरोशावर आता ही निवडणूक आम्ही सोडली आहे. बाबाही आहेत आणि महाराजही आहेत. नाही ठरलं आहेच, पण आम्हाला रेकॉर्ड हवाय. या ठिकाणी ही दोन नेते मंडळी असताना सातारकरांनी असा रेकॉर्ड तयार केला पाहिजे की उभ्या देशाला समजलं पाहिजे छत्रपती शिवरायांच्या भूमीचा हुंकार हा देशाचा हुंकार झाला पाहिजे. याकरता आपण सगळ्यांनी महाराजांना दिल्लीला पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद साहेब. राजकारणातील स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आपला वेगळा आदर करतो. आभाराच्या कार्यक्रमासाठी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांना मी विनंती करतो. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या लोकसभेच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं, संपूर्ण महाराष्ट्राच्या आशा आकांक्षा अपेक्षा ज्यांनी पूर्ण केल्या, पूर्ण करतायत, असे साताऱ्यावर विशेष प्रेम असणारे कर्तृत्व संपन्न उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आजच्या या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचं या ठिकाणी विशेष असा आभार मानतो. तसंच या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब तेही या ठिकाणी उपस्थित राहिले. माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, तसंच माननीय नामदार महेशजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब, माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब, हे सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि खऱ्या अर्थानं या सभेला ज्यांच्यामुळे शोभा आली ते उपस्थित समोरील सर्व माता भगिनी या सभेला उपस्थित राहिल्या, त्याबद्दल तसेच सर्व महायुतीचे कार्यकर्ते या सर्वांचं हार्दिक असा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.